आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील 2 चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणातील सराव संच 1.4 सोडवणार आहोत. सराव संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला आठवणीने सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आता आपण सराव संच 1.4 सोडवू. प्रश्न पहिला आहे, पुढील एक सामायिक समीकरणे सोडवा. त्यातील पहिलं उदाहरण आहे 2/x - 3/y = 15 आणि 8/x + 5/y = 77. आता यामध्ये 2/x - 3/y = 15 हे पहिलं समीकरण आणि 8/x + 5/y = 77 हे दुसरं समीकरण. आता या दोन्ही समीकरणामध्ये आपण 1/x = m आणि 1/y = n मानू. आता समीकरण 1 मध्ये 1/x = m आणि 1/y = n मानलं तर 2 × 1/x - 3 × 1/y = 15. आता या ठिकाणी 1/x आहे त्या ठिकाणी आपल्याला m मानायचे आणि 1/y आहे त्या ठिकाणी n मानायचे. 2m - 3n = 15 हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं. आपण 1/x ला m मानलेलं आहे आणि 1/y ला n मानलेलं आहे. आता दुसऱ्या समीकरणातही तसंच येईल. 8 × 1/x + 5 × 1/y = 77. आता यामध्ये 1/x ला आपण m मानायचे आणि 1/y ला n मानायचे. 1/x ला m मानलं तर 8m अधिक 1/y ला n मानलं तर 5n. 8m अधिक 5n = 77 हे आपल्याला चौथं समीकरण मिळालं. आता आपण समीकरण 3 ला 4 ने गुणू. समीकरण 3 ला जर 4 ने गुणलं तर m या पदाचा लोप होईल आणि n ची किंमत काढता येईल. 4 × 2m - 3n = 4 × 15. मग 4 × 2m 8m. त्यानंतर वजाचं चिन्ह आहे असं 4 × 3n 12n. बरोबरचं चिन्ह आहे असं 15 × 60. 8m - 12n = 60 हे आपल्याला पाचवं समीकरण मिळालं. आता समीकरण 5 मधून 4 वजा करू. आता वजाबाकी करताना चिन्ह बदलतात. 8m - 8m होईल. 8m मधून 8m गेले काहीच नाही. त्यानंतर -12n आणि -5n. मग यांची बेरीज होईल आणि चिन्ह वजाचं येईल. 12n अधिक 5n 17n. त्यानंतर 60 मधून 77 वजा होणार नाही. मग 77 मधून 60 घालवायचे आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे 77चं द्यायचं. मग 77 वजा 60 केले तर उत्तर 17 येईल, म्हणजे -17. -17n = -17. आता आपल्याला n ची किंमत काढायची. मग n आपण एका साईडला घेऊ. n = 17/17. ऋण ऋण धन होतं, त्यामुळे 17/17. आता 17 ने 17 ला भाग जाईल. 17 × 17. n ची किंमत आपल्याला मिळाली n = 1. आता n = 1 ही किंमत आपण समीकरण 3 मध्ये ठेवू. 2m - 3n = 15 हे तिसरं समीकरण आहे. त्यात जर n = 1 ही किंमत ठेवली तर 2m - 3 = 15. म्हणून 2m = -3 = 15. आता 3 आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ, म्हणजे ते अधिक होईल. म्हणून 2m = 15 + 3. 2m = 18. 15 आणि 3 18. म्हणून m = 18/2. आता या ठिकाणी 2 ने 18 ला भाग जाईल. 92 18. म्हणून m = 9. परंतु आपण 1/x = m घेतलंय आणि 1/y = n घेतलंय. मग आपण या किमती लिहून घेऊ. 1/x = m आणि 1/y = n. म्हणून m आणि n च्या किमती वरील समीकरणात ठेवल्यास 1/x = 9 आणि 1/y = 1. समीकरणाच्या दोन्ही बाजूंचे व्यस्तांक घेतले तर x = 1/9 आणि y = 1. म्हणून x स्वल्पविराम y = 1/9 स्वल्पविराम 1 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. यानंतर दुसरं उदाहरण आहे 10/x + y अधिक 2/x - y = 4 आणि 15/x अधिक y वजा 5/x - y = -2. आता यामध्ये 10/x अधिक y अधिक 2/x - y = 4 हे पहिलं समीकरण आणि 15/x अधिक y वजा 5/x - y = -2 हे दुसरं समीकरण. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 यामध्ये 1/x अधिक y = m आणि 1/x - y = n ठेवू. समीकरण 1 आणि 2 मध्ये 1/x अधिक y = m आणि 1/x - y = n ठेवू. आता पहिल्या समीकरणामध्ये 10 × 1/x अधिक y
अधिक 2 गुणिले 1/x वजा y बरोबर 4. आता या ठिकाणी 1/x अधिक y याला आपण m मानलेलं आहे आणि 1/x वजा y याला n मानलेलं आहे. म्हणून 10m अधिक 2n बरोबर 4 हे तिसरं समीकरण मिळालं. 10m कसं आलं तर 1/x अधिक y ला आपण m मानलेलं आहे. 10 गुणिले m 10m आणि 2n कसं आलं तर 2 गुणिले 1/x वजा y यामध्ये 1/x वजा y ला आपण n मानलेलं आहे. मग 2 गुणिले n 2n. त्यानंतर दुसऱ्या समीकरणातही त्याच पद्धतीने दुसऱ्या समीकरणामध्ये 15 गुणिले 1/x अधिक y वजा 5 गुणिले 1/x वजा y बरोबर वजा 2. आता यामध्ये 1/x अधिक y ला m मानलेला आहे आणि 1/x वजा y ला n मानलेला आहे. म्हणून 15m वजा 5n बरोबर वजा 2 हे चौथं समीकरण मिळालं. 15m कसं आलं तर 1/x अधिक y ला आपण m मानलेलं आहे. 15 गुणिले m 15m येईल. त्यानंतर 5 गुणिले 1/x वजा y या ठिकाणी 1/x वजा y ला आपण n मानलेलं आहे म्हणून 5n आलं. आता या ठिकाणी आपण समीकरण 3 ला 5 ने गुणू आणि समीकरण 4 ला 2 ने गुणू. समीकरण 3 ला जर 5 ने गुणलं तर 50m अधिक 10n बरोबर 20 हे पाचवं समीकरण मिळालं. त्यानंतर समीकरण 4 ला 2 ने गुणू. समीकरण 4 ला जर 2 ने गुणलं तर 30m वजा 10n बरोबर वजा 4 हे 6वं समीकरण मिळेल. आता समीकरण 5 व 6 यांची बेरीज करू. 50m अधिक 10n बरोबर 20 अधिक 30m वजा 10n बरोबर वजा 4. 50m अधिक 30m 80m होईल. अधिक 10n वजा 10n निघून जाईल. त्यानंतर 20 वजा 4 16 येईल. म्हणून m बरोबर 16 भागिले 80. आता 16 ने 80 ला भाग जाईल. 16 एके 16 16 पंचे 80. m ची किंमत आपल्याला मिळाली m बरोबर 1/5. आता m बरोबर 1/5 ही किंमत आपण समीकरण 3 मध्ये ठेवू. 10m अधिक 2n बरोबर 4 हे तिसरं समीकरण आहे. त्यामध्ये आता m बरोबर 1/5 ही किंमत ठेवू. 10 गुणिले 1/5 अधिक 2n बरोबर 4. आता या ठिकाणी 5 ने 10 ला भाग जाईल. 5 एके 5 5 दुने 10. त्यानंतर 2 गुणिले 1 2च येईल. अधिक 2n बरोबर 4. म्हणून 2n बरोबर 4 वजा 2. 2 आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले त्यामुळे ते वजा झाले. म्हणून 2n बरोबर 2. म्हणून n बरोबर 2/2. आता 2 ने 2 ला भाग जाईल. n ची किंमत आपल्याला मिळाली n बरोबर 1. आता आपल्याला m आणि n ची किंमत मिळाली परंतु आपण 1/x अधिक y बरोबर m मानलेलं आहे आणि 1/x वजा y बरोबर n मानलेलं आहे. म्हणून 1/x अधिक y बरोबर 1/5. म्हणून x अधिक y बरोबर 5. x अधिक y बरोबर 5 कसं आलं? x अधिक y गुणिले 1 केलं तर x अधिक y येईल आणि 5 गुणिले 1 केलं तर 5च येईल. म्हणून x अधिक y बरोबर 5 हे 7वं समीकरण मिळालं. आणि 1/x वजा y बरोबर 1. n ची किंमत 1 आहे म्हणून 1/x वजा y बरोबर 1. म्हणून x वजा y बरोबर 1 हे 8वं समीकरण मिळेल. कारण x वजा y गुणिले 1 केलं तर x वजा y येईल आणि 1 गुणिले 1 केलं तर 1च येईल. आता समीकरण 7 आणि 8 यांची बेरीज करू. x अधिक y बरोबर 5 अधिक x वजा y बरोबर 1. x अधिक x 2x अधिक y ला वजा y निघून जाईल. त्यानंतर 5 अधिक 1 6. म्हणून x बरोबर 6/2. आता या ठिकाणी 2 ने 6 ला भाग जाईल. बेत्रिक 6. x ची किंमत आपल्याला मिळाली x बरोबर 3. आता x बरोबर 3 ही किंमत आपण समीकरण 7 मध्ये ठेवू. x अधिक y बरोबर 5 हे 7वं समीकरण आहे. त्यामध्ये x बरोबर ही 3 ही किंमत ठेवली तर 3 अधिक y बरोबर 5. म्हणून y बरोबर 5 वजा 3. 3 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यामुळे वजा होईल. 5 वजा 3 केले तर 2 येईल. y ची किंमत आपल्याला मिळाली y बरोबर 2. म्हणून x स्वल्पविराम y बरोबर 3 स्वल्पविराम 2 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. या सराव संचातली पहिली 2 उदाहरणे आपण सोडवली आहेत. यानंतरची उदाहरणे आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये सोडवू.